आज शनिवार 8 जून 2024. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. त्याचे आईबाप दरवर्षी वल्हांडण सणास येरुसलेमेस जात असत आणि तो 12 वर्षाचा झाला तेव्हा ते त्या सणांतील रिवाजाप्रमाणे तेथे गेले. मग सणाचे दिवस संपल्यावर ते परत जाण्यास निघाले. तेव्हा तो मुलगा येशू येरुसलेमेत मागे राहिला हे त्यांच्या आईबापांना कळले नाही. तो वाटेच्या सोबत्यांत असेल असे समजून ते 1 दिवसाची वाट चालून गेले. नंतर नातलग व ओळखीचे यांच्यामध्ये त्यांनी त्याचा शोध केला, परंतु तो त्यांना सापडला नाही. म्हणून ते त्याचा शोध करीत करीत येरुसलेमेस परत गेले. मग असे झाले की 3 दिवसांनंतर तो त्यांना भाषण ऐकताना व त्यांस प्रश्न करताना सापडला. त्याचे बोलणे जे ऐकत होते ते सर्व त्याच्या बुद्धीवरून व उत्तरावरून थक्क झाले. त्याला तेथून पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि त्याची आई त्याला म्हणाली, बाळा, तू आमच्याबरोबर असा का वागलास? पहा, तुझा बाप व मी कष्टी होऊन तुझा शोध करीत राहिला हे कसे? माझ्या पित्याच्या घरात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय? परंतु तो हे जे त्यांच्याशी बोलला ते त्यांना समजले नाही. मग तो त्यांच्याबरोबर खाली नाझरेतास गेला व त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने ह्या सर्व गोष्टी आपल्या मनात ठेविल्या. चिंतन. काल आपण येशूच्या अतिपवित्र हृदयाचा सन्मान केला. आज आपण पवित्र मरियेच्या निष्कलंक हृदयाचा सन्मान करीत आहोत. तिच्याही हृदयावर प्रेमाची ज्वाला धगधगत आहे. मात्र तिचे प्रेम किती अतिकोमल आहे हे दर्शविण्यासाठी तिच्या हृदयाभोवती गुलाबांची माला गुंफण्यात आलेली आहे. मात्र कोमल हृदयाच्या व्यक्तीला खूप काही सहन करावे लागते. दुःखाची तरवार तिच्या हृदयातून आरपार गेली. मात्र अशाही परिस्थितीत ती निश्चलपणे क्रूसाच्या पायथ्याशी उभी राहते. येशूच्या दुःख सहनात सहभागी होते आणि त्या दुःखाचे घोट घशाखाली रिचवते. अशा सर्व घटनांमध्ये मरियेचे हृदय निष्कलंक राहिले. त्याचे कारण ते हृदय केवळ आणि केवळ देवासाठी आणि देवपुत्रासाठी धडधडत होते. देवपिता, देवपुत्र आणि देवपवित्र आत्मा तिचे श्रेयस आणि प्रियस होते. माझ्या जीवनातील श्रेयस म्हणजे सर्वश्रेष्ठ गोष्ट आणि प्रेयस म्हणजे सर्वात प्रिय गोष्ट मला सापडलेले आहे का?